जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना चतुर्दश ब्रह्मनिरूपण समास आपण सुरू केला। 14 ब्रह्मांची नावं आपण कालच्या निरूपणाच्या शेवटी पाहिली। आता आपण क्रमवार प्रत्येक ब्रह्माचा सखोलतेनं विचार करूया। कालच निरूपणामध्ये आपण पाहिलं की या ब्रह्माचा विचार पाहताना एक वस्तू या दृष्टीनं त्या ब्रह्माकडे पाहायचं नाही, तर अनुभूती तरंग या दृष्टीनं त्या ब्रह्माकडे पाहायचं आहे, कारण ते आता प्रचितीला येत आहे। परब्रह्मच आहे, पण परब्रह्म वेगवेगळ्या प्रकारांनी कसं प्रकाशित होतं ही 14 ब्रह्मे आहेत। असं पहा, कंदिलाची ज्योत असते, कंदिलाची काच ज्या रंगाची त्या रंगाचा प्रकाश बाहेर पडतो, तसं हे 14 रंग आहेत ज्यातून परब्रह्माचाच प्रकाश बाहेर पडतो, पण परब्रह्म त्या रंगांपासून वेगळं राहतं। या ब्रह्मांची नावं सांगताना समर्थांनी पहिले ते शब्द ब्रह्म असा उल्लेख केला। आता हेच पहिल्यांदा का आणि हेच पहिलं का? कारण शब्दांशिवाय मनुष्याला पुढे जाताच येत नाही, म्हणून पहिल्यांदा शब्द पाहिला। लहान बाळापासून आपण मरेपर्यंत शब्दांची संगत आपल्याजवळ आहे, पण त्या संगतीच्या अलीकडे आपण पूर्ण रूपानं आहोत। म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याला शब्दांची संगत आहे, पण त्या संगतीशिवाय सुद्धा आपण अगदी पूर्ण असतो। हा विषय आपण सखोलतेनं समजून घेऊया, म्हणजे शब्द ब्रह्म कळायला सोपं जाईल। असं पहा, नुकतंच जन्मलेलं एखादं बाळ आहे, ते आपण मनुष्य वस्तीपासून लांब नेऊन ठेवलं आणि आणखी एक जन्मलेलं बाळ मनुष्य वस्तीमध्ये ठेवलं। आता काय फरक पडेल? संस्कारांचा फरक पडेल। भाषेचा, ज्याला आपण शब्द म्हणतो, त्याचा संस्कार जो माणसांमध्ये राहील त्याच्यावरती होईल, पण ज्या बाळाच्या आसपास मनुष्यच येणार नाही त्या बाळावरती शब्दाचा संस्कार होणार नाही। पण या शब्दाचा समर्थ शब्द ब्रह्म म्हणून उल्लेख करत नाहीत। कोणतीही भाषा नसली तरी संभाषण घडतंच की। ज्यावेळी आपण डोळ्यानं एकमेकांना इशारा करतो त्यावेळी कुठे शब्द वापरतो? पण गप्प बस, किंवा आता थांब, किंवा निघून जा, पुरे झालं, किंवा काय शहाणपणा करत आहेस, असे अनेक शब्द एका इशाऱ्यातून कळू शकतात। म्हणजे प्रत्यक्ष शब्द उच्चार न करता सुद्धा मनुष्य ती गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो। प्राण्यांचंच पहा, प्राणीसुद्धा एकमेकांमध्ये संभाषण करतात। इतकंच काय, माणसांशी सुद्धा ते बोलतात, पण आपण ज्याला रूढार्थानं शब्द म्हणतो त्या शब्दांचा वापर ते करतच नाहीत। जसं की र ला काना रा आणि मग म अशी अक्षरं एकमेकांपुढे ठेवली की राम हा शब्द होईल, पण हा झाला स्थूल शब्द। हा स्थूल शब्द म्हणजे शब्दब्रह्म नव्हे। शब्दब्रह्म हे एक प्रकारचं तरंग स्वरूप आहे, जे आत्मस्वरूपावरती उठतं। कालच्या निरूपणात विषय आलाय की ही 14 ब्रह्मे तरंग रूपानंच परब्रह्मावरती उमटलेली आहेत। तसंच हे शब्द ब्रह्माचं स्वरूप आहे। म्हणजे आपल्याला प्रगट होण्यासाठी एक माध्यम लागतं, जे माध्यम सूक्ष्म असतं आणि ज्याला आपण शब्द म्हणतो स्थूल अर्थानं, त्या शब्दाच्या मागं ते माध्यम लपलेलं असतं। म्हणजे आईला मुलाला सांगायचं आहे की गप्प बस, पण आई केवळ डोळे मोठे करते। आईचा भाव त्या डोळे मोठे करण्याच्या मागे लपलेला आहे। तो भाव निशब्द आहे। तू गप्प बस असे शब्द तिनं उच्चारले नाहीत, पण अर्थ अभिप्रेत आहे। हा अर्थ आपल्याला असं वाटतं की शब्दातून आलेला आहे, पण तो शब्दातून आलेला नसून संस्कारांमधून आलेला असतो। त्याचं मूळ रज तम सत्वामध्ये असतं। आता तू गप्प बस ही मराठी भाषा झाली। जॅपनीजमध्ये, फ्रेंचमध्ये किंवा वेगळ्या भाषेमध्ये वेगळे शब्द असतील। त्या भाषेत जिला बोलता येतं, ज्या जीवावरती त्या भाषेचा संस्कार झालाय, तिथे त्या शब्दाचा अनुभव येईल।
म्हणून शब्दांचं जे स्थूल स्वरूप वरती दिसतं ते शब्द ब्रह्म नसून त्याच्या अलीकडे असलेला सूक्ष्म तरंग म्हणजे शब्द ब्रह्म आहे. अनुभूतीच आहे ती, पण आत्मस्वरूपावरती उमटलेली आहे. आता या शब्द ब्रह्माच्या आणखी खोलात जाऊया. जीवावरती संस्कार असतो म्हणजे नेमकं काय असतं? समजा एखादा निर्मनुष्य सागर किनारा आहे. त्या किनाऱ्यावरती कुठल्याही मनुष्याचे ठसे उमटलेले नसतात. पण जर आपण तिथे गेलो आणि चालायला लागलो तर त्या वाळूत आपले ठसे उमटत जातात. 5, 50, 100 पावलं समजा आपण चालली आणि मागं वळून जर आपण पाहिलं तर आपले ठसे आपल्याला दिसतात. आपली वाट आपल्याला दिसते. हा झाला त्या वाळूवरती आपल्या चालण्यामुळे घडलेला संस्कार. आपली जी जडणघडण झालेली आहे ती रज तम सत्व आणि पंचमहाभूतातून झालेली आहे. ती वाळू आहे असं आपण समजूया. आणि आपल्या जीवाचा प्रवास म्हणजे आपलं चालणं आहे असं आपण समजूया. हा जीवाचा प्रवास वेगवेगळ्या अनुभवांनी बनलेला असतो. आत्ता आपल्याला भूक लागली, आपण समजा गरम गरम वरण भात खाल्ला. नंतर काही वेळानं आपल्याला एखादा पक्षी दिसला. नंतर काही वेळानं आपल्याला काहीतरी लागलं, रक्त आलं, दुखलं, दुःख झालं देहाला. काही वेळानंतर आपल्याला बरं वाटेल असं काहीतरी आयुष्यात घडलं. या सगळ्या पाऊलखुणा आहेत. आपल्या चित्तावरती त्या उमटत जातात. चित्त, मन ही जी सूक्ष्म इंद्रिये आहेत ती आत्मस्वरूपावरती उमटलेले तरंग आहेत. त्या तरंगांमध्ये ही पावलं उमटत उमटत तो संस्कार तिथे जपला जातो. देह पडतो. देह तेव्हाच पडतो जेव्हा देहाचं प्रारब्ध संपतं. प्रारब्ध शिल्लक असेल तर मनुष्य भीक जरी मागायला लागला की मरण येऊ दे तरी मरण येत नाही. प्रारब्ध संपल्यानंतरच मरण येतं. मरणाचा वेळ, दिवस, निमित्त सगळं काही ठरलेलं असतं. हे मरण येतं ते देहाला येतं. चित्त आणि मन मात्र मरत नाही आणि त्याचा संस्कार आपल्या सूक्ष्म देहावरती होतो. हा सूक्ष्म देह ज्याला लिंगदेह पण म्हणतात, तो लिंगदेह मग आपल्या मृत शरीरातून बाहेर पडतो. आणि बाहेर पडताना मगाशी पाहिलं तसं संस्कारांचे ठसे त्याच्यावरती असतात. अर्थातच ते संस्कार वासनांमुळे झालेले असतात. त्यामुळं तीच वासना पुढे जन्माला कारण ठरते. म्हणजे याचा अर्थ उघड आहे की आपण काही संस्कारांनी जन्माला आलेलो असतो आणि हा आपला जन्म पुन्हा भोग भोगण्यासाठीच झालेला असतो. कारण वासना शिल्लक राहिल्यानंतर क्रम सुरू झाला. चाक असतं पहा, त्याला धक्का लागला की ते फिरायला लागतं. म्हणजे धक्काच लागला नाही तरच चाक फिरणार नाही. धक्का लागला तर ते निश्चित फिरणार. तसं वासनेचा धक्का आहे म्हणून जीव जन्माला आल्यामुळं म्हणून ज्या ज्या वासना आहेत त्या त्या तो भोगायला लागतो. आणि प्रत्येक वासना भोगत असताना कर्मसंगती घडलेली असते. त्या त्या कर्मफळासाठीही तो पुन्हा जन्माला येतो. तुकाराम महाराज म्हणतात, पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी. तुकाराम महाराजांनी कारण स्पष्ट केलं. पाप पुण्य करून येतो म्हणजेच कर्मसंगती तुकाराम महाराजांना सांगायची आहे. चुकीचं वाईट हे तुकाराम महाराज सांगत नसून जीव त्याचा कर्ताभाव टाकत नाही म्हणून त्याचा पुन्हा जन्म होतो हे तुकाराम महाराज सांगतात. किंवा नाथ महाराज म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग असा जो जन्म झाला त्या जन्मामध्ये जी वासना होती, संस्कार होते, त्या संस्कारांचाच भाग भाषा होती. म्हणून भाषेचा संस्कार आपल्या आतमध्ये असतो. पण गंमत अशी होते, ज्या देहाशी प्रारब्ध संबंधित आहे ते प्रारब्ध संपलं की देहाशी संबंध तुटत असल्यामुळं त्या देहामध्ये बुद्धीचा वापर करून जी गोष्ट केली गेली ती गोष्ट तिथेच संपून जाते. अंशरूपानं त्याचे संस्कार राहतात पण कमी अधिक प्रमाणात. म्हणजे एखाद्याचा पूर्वजन्म चीनमध्ये असेल आणि आत्ताचा जन्म कर्नाटकात झाला तर त्याला चीनी भाषा जन्माला आल्यानंतर कळणार नाही. इतकंच काय, कन्नड भाषाही कळणार नाही. त्याची पाटी कोरी असल्यासारखीच असेल. त्याचे आईवडील जी भाषा त्याच्याशी बोलतील ती भाषा तो आत्मसात करेल. पण भविष्यात समजा चीनी भाषेशी संबंध आला
तर एखाद्याला असं जाणवेल की अरे ही पटकन शिकता येतेय, ही पटकन कळतेय मला, कसं काय कोणास ठाऊक. इतरांना इतकी सोपी जात नाही, पण आपल्याला कशी काय जाते. इथे हा अंशरूपानं पूर्वजन्मीचा संस्कार शिल्लक राहिलेला आहे. म्हणून हा प्रत्येकाच्या बाबतीत किती अंशानं शिल्लक राहील याचं काही शास्त्र नाही. जसं समुद्रकिनाऱ्यावरती वाळूचे ठसे आहेत. एखादं पाऊल जोरात पडलं तर तो ठसा ठळक उठेल, एखादं हलकं पडलं तर हलका उठेल. म्हणूनच एखादा 4-5 वर्षाचा मुलगा उत्तम तबला वाजवतो पहा, तबला घेऊन आला आहे असं आपण म्हणतो. हाच त्या संस्काराचा राहिलेला अंश. पण असं असलं म्हणजे आपण गृहीत धरूया की पूर्वजन्मीचा अगदी खूप मोठा दिग्गज तबलावादक आहे. तरीसुद्धा या जन्मात त्याला 5व्या वर्षी तबला वाजवायला यायला लागला तरी गुरु लागतोच. पुढे त्याला शिक्षण घेऊन रियाज करावा लागतोच. म्हणजे ते अंशरूपानं असलेलं ज्ञानसुद्धा नंतर गुरूंमुळंच वाढवावं लागतं. पण हे अंशरूपानं जे उरलं ते कोणत्या तरंगानं उरलं. शब्दाचा जो अंशरूपी तरंग राहिला मागे ते शब्द ब्रह्म आहे. त्याला कुठलाही आकार नाही, त्याच्यापाशी कुठलीही भाषा नाही, पण तिथं शब्द ब्रह्म मात्र आहे. म्हणजे याचा अर्थ उघड आहे की त्या शब्द ब्रह्माचा विस्तार अनंत प्रकारांनी आहे. ज्या प्रकारचा संस्कार त्या प्रकारचा त्या शब्द ब्रह्माचा विस्तार आहे. त्या पद्धतीचे विचार, त्या पद्धतीच्या चित्तवृत्ती आणि मग चालू जन्मामध्ये असलेल्या भाषेचा संस्कार घेऊन तो विचार किंवा वृत्ती बाहेर येणं, अशी प्रक्रिया घडत आहे. म्हणजे आत्ता वेदोच्चार करावा वाटेल, पण त्या वेदोच्चाराच्या मागं शब्दब्रह्म आहे. शब्दब्रह्मामुळं वेदोच्चाराची प्रेरणा झालेली आहे. या जन्मीच्या संस्कारांमुळं जर संथा घेतली असेल तर वेदोच्चार उत्तम करता येतील. संथा न घेता सुद्धा नकळतपणे वेदोच्चार घडेल जर पूर्वजन्मीचा संस्कार शिल्लक राहिला असेल तर. पण शब्दब्रह्म आहे तसं त्या ठिकाणी आहे. या शब्दब्रह्माचा विस्तार वेगवेगळ्या माध्यमांनी करता येतो, केला जातो आणि घडतो. जशी वृत्ती आहे, जसा स्वभाव आहे, जसा जन्म आहे, तसं शब्दब्रह्माचं प्रगटीकरण घडतं. आणि हे प्रगटीकरण वेगवेगळ्या पद्धतीने होत असल्यामुळंच मितिकाक्षर ब्रह्म आणि शब्द ब्रह्म यामध्ये फरक पडतो. दुसरा प्रकार समर्थ सांगतात मितिकाक्षराचा. मितिकाक्षर म्हणजे एकाक्षरी ब्रह्म, म्हणजेच ओंकार. म्हणजे अर्थ स्पष्ट झाला की शब्द ब्रह्म आणि ओंकार एकाक्षर ब्रह्म यात मोठा फरक आहे. तो फरक याचसाठी आहे कारण शब्द ब्रह्म संस्कारांप्रमाणे विस्तार पावतं, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तसं मितिकाक्षर म्हणजे एकाक्षर ब्रह्माच्या बाबतीत नाही, ते एकाक्षरच आहे. नावातच सांगितलेलं आहे की ते एकाच पद्धतीचं ब्रह्म आहे, एकाच प्रकारचं ब्रह्म आहे आणि ते ओंकार रूपाचं आहे. असं पहा, समजा आपण एका अंधाऱ्या खोलीमध्ये बसलेलो आहे आणि एक कवडसा त्या खोलीत पडलेला आहे. आता ज्या आकाराचं भोक त्या आकाराचा कवडसा खोलीमध्ये पडतो, तसं एकाक्षर ब्रह्म आणि शब्द ब्रह्म यातला फरक आहे. आपण तो समजून घेऊया. कल्पना करा, आपण अंधाऱ्या खोलीमध्ये आहे आणि अनेक भोके छताला पडलेले आहेत. समजा 50 भोके असतील. प्रत्येक भोकातून सूर्यप्रकाश आत येत आहे, तर ते झालं शब्दब्रह्म. म्हणजे संस्कारांची वैविध्यता, वासनांची वैविध्यता, जन्मांची वैविध्यता, त्यामुळं अनेक भोके आणि अनेक भोकांमधून आलेला सूर्यप्रकाश. म्हणजे परब्रह्माचाच प्रकर्ष आहे, पण अनेक छिद्रे आहेत. जितकी छिद्रे तितकं शब्दब्रह्म व्यापक आहे. पण एकाक्षर ब्रह्माच्या बाबतीत काय आहे? अंधाऱ्या खोलीमध्ये केवळ एक कवडसा आहे, एकच छिद्र आहे आणि त्या छिद्रातून परब्रह्म आत शिरलेला आहे आणि तो ओंकार आहे. म्हणजे तो जो सूर्यप्रकाश बाहेर आहे ना, तो आकाराशिवाय असलेला आहे, कुठल्याही गुणाशिवाय, कुठल्याही उपाधीशिवाय असलेला आहे. पण समजा आता छताला पडलेल्या छिद्राला कोणता ठराविक आकार आहे, तर त्या आकाराचा प्रकाश आत पडतो.
असा हा ओंकार आहे. म्हणजे हे एकाक्षर असलेलं ब्रह्म हा ओंकार म्हणजे परब्रह्माला आलेला आकार आहे. अ उ म अशा अर्थाने जरी हा बनलेला असला तरी त्या अर्थाच्या मागे एक परब्रह्म सत्ताच आहे. त्या सत्तेचा प्रकाश या आकारातून बाहेर पडला ते मितिकाक्षर ब्रह्म आहे. अत्यंत सूक्ष्म हे विषय आहेत. त्या अनुभूतीच्या प्रांतामध्ये साधक गेला की ते अनुभव साधकाला येतात. हे सूक्ष्मतेनं समर्थ आपल्याला सांगतायत. शब्द ब्रह्म आपण पाहिलं. आत्ता पहा, मराठीमध्ये बोललं जातंय आणि मराठीमध्येच ऐकलं जाते. का कोणाचा असा अनुभव आहे की इंग्रजीत ऐकू येतंय? आता आजकाल यंत्र निघालेलं आहे की जी भाषा बाहेर बोलली जाते त्याचं भाषांतर होऊनच कानामध्ये ऐकू येईल. पण मध्ये एक यंत्र असेल, त्या यंत्राद्वारे ते भाषांतर होईल आणि आपल्या कानात जाईल. पण ते यंत्र नसेल तर जी भाषा बोलली जाते त्याच भाषेत ती भाषा समजली जाते. असंच सर्वसामान्यतः घडतं. म्हणजे बोलला गेला तो भाग संस्कारातून, समजला गेला तो भागही संस्कारातून. हे झालं शब्द ब्रह्माचं सूक्ष्म स्वरूप. त्या संस्कारांपाशी असलेलं. भाषा निरनिराळी असेल पण त्याची समजण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे घडते आणि ती शब्द ब्रह्मामुळे घडते. पण मितिकाक्षर ब्रह्म म्हणजे एकाक्षर ब्रह्म मात्र सर्व ठिकाणी समान रूपानं राहतं. इथे आता भाषांमधील फरकाचा संबंध नाही. परब्रह्मच ते, पण शब्दरूपानं एकाच अंगानं बाहेर आलेलं. त्यामुळं ते सर्वात श्रेष्ठ समजलं जातं, शाश्वत समजलं जातं. पण तरीही पहा, तिथे अनुभव घेणारा आहे. ओंकाराचं प्रगटीकरण आहे म्हणजेच तिथे ओंकाराला अनुभव घेणारा बसलेला आहे. तो जो बसलेला आहे ना, तो साक्षी आहे. समर्थ त्याचा साक्ष ब्रह्म म्हणून उल्लेख करतातच. पण आता इथे साक्षीला जे अनुभवाला येते ते मितिकाक्षर ब्रह्म आपण समजून घेतोय. हा जो ओंकार आहे तो इतर कुठल्याही शब्दांनी सांगता येत नाही, इतर कोणत्याही लक्षणांनी ओळखता येत नाही. ओंकाराला ओळखायला ओंकारच लागतो. अ उ म हे पूर्णत्वाचं निदर्शक आहे. कुठल्याही शब्दामध्ये पहा, आकार आहे, उकाराची गती आहे आणि मकाराचा पूर्णविराम आहे. अक्षराची सुरुवात होते, अक्षर टिकून राहते आणि मग अक्षर लोप पावते. समजा आपण शब्द उच्चारला गणपती, तर ग उच्चार करताना पहा, ग सुरू करत असताना त्याची सुरुवात झाली, तो ग टिकला आणि मग ण मध्ये गेलो, गणपती असं करत तीचा उच्चार जेव्हा संपला तेव्हा तो शब्द पूर्ण झाला. म्हणजे सुरुवात गतिरूपानं राहणं आणि नंतर लोप पावणं हे रूप शब्द वेगवेगळे जरी असले तरी समानच राहतं. अशा पद्धतीनं ओंकार चराचरामध्ये व्यापून आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एकवटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया गुरुकृपा नमिले आदिबीज. ओंकाराबद्दलच ज्ञानेश्वर महाराज सांगतायत आणि त्या ओंकारामध्ये गणपतीचं स्वरूप कसं आहे तेही त्यांनी इथं खुबीनं सांगितलेलं आहे. पण ते इथं म्हणतात, तेथ शब्द ब्रह्म कवळले. तेथ म्हणजे कुठं? जिथं आकार उकार आणि मकार एकवटतात तिथं शब्द ब्रह्म प्रगटतं असं ते म्हणतायत. म्हणजेच ओंकार आणि शब्द ब्रह्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घ्यायला पाहिजे. पुष्कळांना असं वाटतं की जो ओंकार आहे आकार उकार मकारानं बनलेला त्यालाच माऊली शब्द ब्रह्म म्हणतायत. पण तसं नाही. समर्थ इथं स्पष्ट करतायत पहा, पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म. एक शब्द ब्रह्म आहे जे वेगळं आणि दुसरं मितिकाक्षर म्हणजे एकाक्षर म्हणजेच ओंकार हे वेगळं ब्रह्म आहे. पण या ओंकारामधूनच शब्द ब्रह्म प्रगट होतं. म्हणजे आपण मगाशी पाहिलं की एक कवडसा असेल तर तो परब्रह्माचा ओंकार रूप प्रकर्ष आहे. पण अनेक छिद्रे पडलेली असतील तर ते शब्द ब्रह्म आहे. याचा अर्थ असा झाला की छिद्राच्या ठिकाणी प्रत्येक छिद्र हे स्वतंत्र रूपानं ओंकार आहेच ना.
म्हणजे वेगवेगळे शब्द जरी झाले तरी त्या शब्दांच्या पाठीमागे एक ओंकारच आहे. आत्ता आपण गणपती या शब्दाचं उदाहरण पाहिलं. सुरुवात आहे, मध्य आहे, गती आहे आणि मग शब्दाचा अंत आहे. म्हणजे अ उ म याशिवाय ब्रह्मांडातील कोणताही शब्द पूर्ण होऊ शकत नाही. याचाच अर्थ असा की शब्दांची वैविध्यता आली, अनुभवाची वैविध्यता आली, प्रगटीकरणाची वैविध्यता आली की तिथं शब्द ब्रह्म आहे. पण तो अनुभव एकवटला तर तिथे एकाक्षर ब्रह्म आहे, जे ओंकाराचं स्वरूप आहे. गंमत पहा, एक परब्रह्म सत्ताच आहे जी वेगवेगळ्या प्रकारानं अनुभवाला येते. शब्द असेल नाहीतर ओंकार नावाचं एकाक्षर ब्रह्म असेल. अनुभव घेणारा तिथे कुणीतरी आहे, साहजिकच आहे, आणि म्हणूनच तो अनुभव येतोय. बरं, अनुभव जो येतो तोही माध्यमानं येतो. माध्यमाशिवाय अनुभव येऊच शकत नाही, हे शास्त्रच आहे. असं पहा, आपल्या डोळ्याला एखादी वस्तू दिसली. आता समोर असलेलं कपाट दिसलं. कपाट कपाटाच्या जागी आहे, आपला डोळा डोळ्याच्या जागी आहे. डोळ्याच्या मागे चैतन्य शक्ती आहे म्हणून डोळा अनुभव घेऊ शकतो, हेही आपण निरूपणामध्ये पाहिलेलं आहे. पण तिथे प्रकाशच नसेल तर, म्हणजे प्रकाशाच्या माध्यमाशिवाय ते कपाट आपल्याला दिसू शकणार नाही. कपाटावरती प्रकाश पडला तर तो प्रकाश डोळ्यापर्यंत पोहोचेल, मग प्रतिमा उमटेल आणि मग पुढची प्रक्रिया. म्हणजे कपाट दिसण्यासाठी प्रकाशाचं माध्यम पाहिजे. मग आता इतक्या सगळ्या गोष्टी इथे घडत आहेत. एकाक्षर ब्रह्म आहे, शब्द ब्रह्माचा विस्तार आहे. तो माध्यमाशिवाय कसा घडेल? आणि ते माध्यम म्हणजेच आकाश आहे. म्हणूनच शब्द हा आकाशाचा गुण आहे असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा की आकाशाच्या माध्यमाशिवाय शब्दाची प्रचिती येऊच शकत नाही. आणि या आकाशालाच खं अशी संज्ञा आहे. मराठीतील ख हा शब्द आकाशालाच निर्देशित करतो किंवा पोकळीला निर्देशित करतो. म्हणून समर्थ तिसरं ब्रह्म सांगतात खं ब्रह्म, म्हणजेच आकाश ब्रह्म. इथेही सूक्ष्मता पहा, त्या आकाश ब्रह्माच्या ठिकाणीही साक्षी आहे. या प्रत्येक 14 ब्रह्माच्या ठिकाणी साक्षीत्वानं कुणीतरी आहेच, आणि साक्ष ब्रह्म म्हणून निराळ एक ब्रह्म आहेच. आता यापुढे आपण या खं ब्रह्माकडं विस्तृतपणे उजळणीत पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.